आज आपण मैद्याचे मोदक बनवणार आहोत. तर इथे मी चवीसाठी थोडंसं मीठ घेतलेलं आहे व 1 वाटी मैदा घेतलेला आहे. तसेच 2 चमचे मी बारीक रवा घेणार आहे. तसेच या मिश्रणामध्ये 1 चमचा मी साजूक तूप घेतलेला आहे. हे सर्व आपल्याला पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. जसं आपण गव्हाचं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे मळून घेतल्यानंतर यावर थोडंसं मी साजूक तूप टाकलेलं आहे. पुन्हा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने इथे आपल्याला मैद्याचं पीठ मळून घ्यायचं आहे. इथे आपल्याला मळलेल्या पिठाचा उंडा घेऊन हे पोळीप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला लाटून घेतल्यानंतर 1 ग्लास घ्यायचा आहे. त्याने अशा प्रकारे आपल्याला पुऱ्या करून घ्यायच्या. आता आपण मोदक बनविण्यासाठी सारण तयार करून घेऊया. चला तर मग इथे मी 1 वाटी किसलेलं बारीक खोबरं घेतलेलं आहे व अर्धी वाटी गूळ घेतलेला आहे. तसेच मी 1 ते 2 वेलदोडे देखील घेतलेले आहे. हे वेलदोडे आपण यामध्ये बारीक करून टाकायचे आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करू. तर इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढईमध्ये मी 1 चमचा साजूक तूप टाकून घेतलेलं आहे. तसेच यामध्ये मी खसखस देखील टाकून घेतलेली आहे व यामध्ये बारीक किसलेलं खोबरं देखील यामध्ये टाकून 2 ते 3 मिनटं चांगलं परतवून घ्यायचं आहे. हे परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण किसलेला गूळ देखील यामध्ये टाकून घ्यायचा आहे व वेलची मी मिक्सरला बारीक करून घेतली होती, साखर आणि वेलची ती देखील यामध्ये टाकून घ्यायची आहे व चांगल्या प्रकारे 1 ते 2 मिनटं परतून झाल्यानंतर हे सारण आपल्याला मोदकासाठी तयार झालेलं आहे. या पुरीमध्ये आपण हे मोदकाचं सारण भरणार आहे. तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला सर्व मोदक मैद्याचे बनवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने इथे आपले मोदक तयार झालेले आहे. तुम्ही बघू शकता किती छान झालेले आहे. आता हे मोदक आपण तळून घेऊ. आता इथे मी कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आपल्याला मोदक तळण्यासाठी. तर तेल चांगलं गरम झाल्यानंतर इथे आपण मोदक तळून घेणार आहे. मोदक हे बारीक गॅस करूनच तळायचे आहे, म्हणजे छान कुरकुरीत लागतात, कडक होतात. अशा पद्धतीने इथे आपले मोदक छान प्रकारे तळून झालेले. तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. याच पद्धतीने आपल्याला सर्व मोदक तळून घ्यायचे. अशा पद्धतीने इथे आपले मैद्याचे मोदक तयार झालेले आहे. तुम्ही पण करून बघा आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.